हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द डिजिटल वर्ल्ड ऑफ गायकवाड क्लासेस. जर आपलं लक्ष आपल्या लक्ष्यावरतीच असलं तर आपल्याला लक्ष साध्य करायला कुठलाही त्रास होत नाही. तसंच ह्या आमच्या अर्जुनचं लक्षही त्याच्या लक्ष्यावरतीच होतं, म्हणजेच नीटच्या एक्झाम वरतीच होतं आणि म्हणून त्याने त्याचं लक्ष साध्य केलंय. या वर्षी त्याचा एक्सपेक्टेड स्कोर आहे 620+. तर कॉंग्रॅच्युलेशन टू अर्जुन. थँक्यू सर. ठीक आहे. आम्हाला जाणून घ्यायचंय की तुझी ही जी जर्नी राहिली आहे थ्रू आउट द इयर, तर मागच्या वर्षभरात तुझ्या एक्झॅक्टली आम्हाला जाणून घ्यायचंय की तू प्रिपरेशन करत असताना सगळ्यात पहिले तुझा टाइम डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने होतं. कारण रेग्युलर क्लासेस राहतात, त्याच्यानंतर आपली सेल्फ स्टडी आहे, त्याच्यानंतर आपल्या एक्झाम्स येतात, तर या सगळ्यांना तू कसं काय मॅनेज करायचं? सर स्टार्टिंगला तर एवढा टाइम नाही दिला, बट टीचिंग क्लासेस झालेले असते ना, मग टाइम डिस्ट्रीब्युशन असायचा. तर बाळासाठी 3 घंटे इनफ सेल्फ स्टडीचा. हा, सेल्फ स्टडीचा. म्हणजे क्लासेस झाल्यानंतर स्वतः सेल्फ स्टडी साठी तू बाळाला 3 तास द्यायचा. फिजिक्स साठी फिजिक्स फक्त न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आणि फॉर्म्युले रिवाइज करायचे, तर 1.5 तास ऑन डेली बेसिस है ना. आणि केमिस्ट्री साठी केमिस्ट्री 1 hour इनफ 1 hour रिवाइज करायचे. सो ऑन एन एव्हरेज 3 तास, 1.5 तास आणि 1-1.5 तासातून तर ऑन एन एव्हरेज 6 तास ही डेली स्टडी होती, म्हणजे सेल्फ स्टडी होती सॉरी, आफ्टर द क्लासेस. आणि प्लस त्यामध्ये तुम्ही कन्सिडर करून चला की 6 ते 8 तासाचे डेली लेक्चर्स राहायचे है ना, आणि त्यानंतर 6 hours सेल्फ स्टडी. तर यामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करायला कुठं काही अडचण आली तुला? हा, अडचण तर खूप येते, बट कधी डिस्टर्ब होतं आपलं शेड्यूल जे असतं ना, तो रेग्युलर आणण्यासाठी थोडीशी मेहनत घ्यावीच लागणार आहे. म्हणजे इन शॉर्ट तुझं काय म्हणणं की जर कन्सिस्टन्सी मेंटेन झाली असती, जे काही तुझ्या मध्ये अडचणी आल्या, तर हा स्कोर अजून बेटर राहिला असता का? 650+ राहिला असता. तर बघा, आता त्याने ज्या चुका केल्या त्या तुम्ही नाही केल्या पाहिजे, हे तुम्ही बघा. कन्सिस्टन्सी जेवढी जास्त मेंटेन कराल तेवढा तुमचा स्कोर चांगला येऊ शकतो. कारण नीटचा सिलेबस हा फार जास्त वास्ट आहे, त्याच्यासाठी मल्टिपल रिव्हिजन्सची गरज नक्कीच लागते ना. तर जवळपास सिलेबस संपल्यानंतर तुझा किती वेळ समजा रिव्हिजन झाली होती, किंवा कशा पद्धतीने सिलेबस संपल्यानंतर क्लास आपले एकदा लेक्चर संपले त्याच्यानंतर काय अप्रोच होता? जोपर्यंत टेस्ट सिरीज चालू व्हायची थोडंफार गॅप भेटला होता सिलेबस रिवाइज करण्यासाठी. 1 time सर्व रिवाइज झालं. 1 time. ओके. तर बायोची एनसीईआरटी पूर्ण रिवाइज झालते, होल चॅप्टर जेवढे चॅप्टर असेल डिटेल लाईन टू लाईन. फिजिक्सचे आपला अटेग्लान्स बनवला होता, तो पूर्ण रिवाइज झालता. जे नोट्स मध्ये दिलं ऍट अ ग्लान्स त्याच्यावरच तू रिव्हिजन करा. नोट्स मध्ये दिले आणि स्वतःचे काही सेल्फ नोट्स, स्वतःचे पण नोट्स आहेत, स्वतःचे नोट्स बनवले. आणि जे क्लासमध्ये जे टीचिंग व्हायचं त्याचा तुम्हाला शेवटी रिव्हिजन करताना, कारण टीचिंग तर डिटेल होते, पण त्यामध्ये जे शॉर्टकट वगैरे सांगितले जातात त्याचा कितपत फायदा झाला? ते सरांनी जेवढं सांगितलं होतं की इम्पॉर्टंट आहे, या फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, तेवढं आम्ही रिवाइज करतो. आणि त्यांनी जे क्वेश्चन सांगितले होते की क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे तेवढे करायचे, तर खूप फायदा झाला त्याचा. म्हणजे मोस्टली सगळा ट्रस्ट हा टीचर्सवर सोडून देण्यात आला होता. टीचर्सने जे सांगितले ती आपल्यासाठी पूर्व दिशा, या हिशोबाने तू काम केलं. ऍटलिस्ट फिजिक्स मध्ये तरी म्हणाला. फिजिक्स. आणि केमिस्ट्री साठी कसं राहिलं? फिजिकल साठी आपले जे मॅमनी नोट्स दिलते, त्यांचे फॉर्म्युले दिलते, आणि आपले मॉड्यूलचे क्वेश्चन जे असायचे ना ते तेवढे पूर्ण सॉल्व्ह केले. इनऑर्गॅनिक साठी मॅमचे नोट्स आणि एनसीईआरटी लाईन टू लाईन. ओके, चलो ठीक आहे. तर केमिस्ट्री साठी तू मोस्टली फिजिकल केमिस्ट्रीसाठी मॉडेलवरच डिपेंड. सो बायो आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री यांच्यासाठी तर पूर्णपणे मॉडेलवर डिपेंडेंट होतो. त्याच्या व्यतिरिक्त काही रेफरन्स बुक वगैरे युज केले का एमसीक्यू सॉल्व्ह करण्यासाठी? नाही, ते युज नाही केले, बट पूर्ण मॉडेल सॉल्व्ह केले. मॉडेलवरच. मग तुला आता तुझ्या स्कोरच्या अनुसार तुला वाटतंय का की फिजिक्सचं किंवा केमिस्ट्रीचं आपलं जे गायकवाड क्लासेसचं जे मॉड्यूल आहे ते इनफ होतं तुझ्यासाठी? इनफ आहे. म्हणजे गायकवाड क्लासेसच्या मॉड्यूल्स जर तुम्ही प्रॉपरली फॉलो केल्या है ना, कन्सिस्टंटली फॉलो केल्या, त्याच्यात व्यवस्थित प्रॅक्टिस केली, तर तुमचा 650+ स्कोर असा येऊ शकतो फक्त मॉडेलचा वापर विदाउट एनी रेफरन्स बुक. ठीक आहे, हेच तुझं म्हणणं आहे? येस. ठीक आहे. आता याच्यानंतर गायकवाड क्लासेसच्या टीमने थ्रू आउट द जर्नी मागच्या 1 वर्षात तुझ्यासाठी काय एफर्ट्स घेतले, किंवा त्यांचा काय हेल्प झाली तुला, त्याच्याबद्दल थोडंफार सांग. म्हणजे माझा जो स्कोर आला ना, तर पूर्ण गायकवाड टीमवर, गायकवाड क्लासेसच्या टीमवर. कारण त्यांनी जेवढं सांगितलं तेवढं मी पूर्ण केलं, तेवढ्यामुळेच मी 600+ 670+ आहे. बघा विद्यार्थ्यांनो, की तुम्ही जर ब्लाइंडली टीचर्सला ट्रस्ट करत असाल तर तुमचा बी हा स्कोर येऊ शकतो. त्यात तुम्ही जर फोकस केला असेल तर अर्जुनने सांगितलं त्याच्याकडून थोडीफार कन्सिस्टन्सी ब्रेक झाली
आणि जर कदाचित ती झाली नसती तर त्याचा हाच स्कोर 650 प्लस राहिला असता है ना. तर फक्त गायकवाड क्लासेसच्या टीमने जे काही सांगितलं किंवा मॉड्यूलमध्ये जे काही सांगितलंय त्या गोष्टींचा वापर करून बी त्याचा इतका छान स्कोर येतोय. आणि आय थिंक त्याला त्याचं ड्रीम कॉलेज हे भेटूनच जाईल MBBS. ठीक आहे. तर अर्जुन, आम्हाला तुझे थ्रू आउट द जर्नी काही वीक सब्जेक्ट राहिले असतील, काही स्ट्रॉंग राहिले असतील, त्याला कसं ओव्हरकम केलं तू, त्याच्याबद्दल सांग. माझे केमिस्ट्रीमध्ये इनऑर्गॅनिक केमिस्ट्री खूप वीक होते. इनऑर्गॅनिक काही येतच नव्हतं. तर मॅमला पर्सनली भेटलो तर मॅमने सांगितलं की तू प्रॅक्टिस कर, हे रिवाइज कर, थोडी एनसीईआरटी बघ. बट मी तसंच केलं. मी प्रॅक्टिस केली, मॉडेल सॉल्व्ह केलं, तर इनऑर्गॅनिक पण परफेक्ट होऊन गेली. म्हणजे मॅमच्या सपोर्टने जे तुझा एकदम वीक पार्ट होता तो वीक पार्ट बऱ्यापैकी स्ट्रॉंग पार्ट मध्ये कन्वर्ट झाला. हो ना. चलो, आणि त्याच्या व्यतिरिक्त तुझे स्ट्रॉंगर पॉइंट्स कोणते होते? स्ट्रॉंगर म्हणजे एखादा सब्जेक्ट जो आपला स्ट्रॉंग आहे, आता जसं मोस्टली नीटचे स्टुडंट राहतात तर बायोलॉजी एक त्यांचा फेवरेट सब्जेक्टच होता. फिजिक्स बद्दल काय केलं होतं तू? फिजिक्स तुझा वीक होता का स्ट्रॉंग होता, आणि त्याच्यानुसार कशा पद्धतीने तू अप्लाय केलं होतं कंडिशन? लास्ट इयर माझं फिजिक्स एवढं स्ट्रॉंग नव्हतं, बट जेव्हा क्लासेसला त्याचा टीचर्स म्हणून मला खूप फायदा झाला. मी मॉड्यूल पूर्ण सॉल्व्ह केलं, त्यात खूप परफेक्ट झालं फिजिक्स. अगेन तोच पॉइंट आहे की फिजिक्स परफेक्ट करायचंय, गायकवाड क्लासेसचा मॉड्यूल सॉल्व्ह करून घ्या. मॉड्यूल सॉल्व्ह कराल तुम्हाला एक इनफ स्कोर भेटून जाईल, जो 650 प्लस पर्यंत तुम्ही इझिली जाऊ शकता फक्त मॉड्यूल्सचा वापर करून. ठीक आहे. तर तुला तुझ्या पुढच्या जर्नी बद्दल खूप शुभेच्छा. पुढेही तू असंच काही चांगलं काम करत राह. आमच्याकडून या सदिच्छा. थँक्यू.